नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी वाढतच होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 993 पॉईंटने वाढून 80,110 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 315 पॉईंटने वाढून 24,222 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई कंझ्युमर गुड्स इंडेक्स 3.27%, बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 3.26%, बीएसई पीएसयू इंडेक्स 2.96% वर आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 1.61% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.86% वर आहे। सर्व इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार येणार आहे, बहुमत पूर्ण मिळालेलं आहे। त्यामुळे इन्फ्रा प्रोजेक्ट आणि इतर सर्व मुंबईमधील होणाऱ्या डेव्हलपमेंट आणि महाराष्ट्रात मध्ये होणारे डेव्हलपमेंट सुरू राहणार आहेत असा मार्केटला आज विश्वास वाटलेला आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ओएनजीसी 5.01%, एल&टी 4.15%, भारत इलेक्ट्रिकल 4.09%, बीपीसीएल 3.74% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। जेएसडब्ल्यू स्टील 2.46%, इन्फोसिस 0.59%, टेक महिंद्रा 0.71%, एचसीएल टेक्नॉलॉजी 0.13% अशी घसरण आहे। जवळजवळ 38-39 ट्रेडिंग सेशनच्या नंतर आज एफआयआयने पहिल्यांदा सर्वात मोठ्या प्रमाणावर म्हणजे 9,948 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 6,908 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। धन्यवाद।